उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे। तर 7 ते 8 वेळा इथून आपण लढलो, आता बारामतीमधून लढण्यात रस नसल्याचं अजित पवार म्हणाले। तर कार्यकर्त्यांनी जर आणि पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने मागणी केली तर जय पवार यांना संधी देऊ असेही संकेत अजित पवार यांनी दिले। तर अजित पवारांच्या या वक्तव्यावर बारामतीकरांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। अजित पवारांनी बारामती विधानसभा न लढवल्यास बारामतीचा बिहार होऊ शकतो असं काहींचं मत आहे। तर बारामतीच्या राजकारणावर पवारांची मक्तेदारी नाही, बारामतीकरांनी आता तिसरा पर्याय निवडावा असंही काही जण म्हणतात। आम्हाला दादा चांगले आवडतात बघा, आणि दादाच आमचं म्हणजे माणुसकी दादा बचत आहे आम्हाला असं वाटतंय। दादा सारखे नाही देऊ शकत, कारण का नवीन पिढी त्यांचं काय आम्ही सांगू शकत नाही। दादांनी घेतलेला निर्णय आहे ती योग्यच आहे की आतापर्यंत त्यांची कामं भरपूर आहे, ती चांगलं काम आहे ती, आणि जे त्यांच्या इच्छेने असेल तर त्यांनी जय पवारला द्यावं, तसं काय नाही। जय पवारला निवडणुकीचा हे तर आम्ही त्यांना निवडून देऊ। दादांनी निर्णय घेतलेला आम्हा कार्यकर्त्यांना खरं तर ह्या गोष्टी अपेक्षित नाही, कारण बारामतीला आदरणीय अजितदादांची गरज आहे। कारण दादांचं असणारी शासनावर असणारी पकड, त्यांच्या एक कामाची पद्धत ही बारामतीकरांनाच नव्हे तर महाराष्ट्राला माहीत आहे। आम्ही बारामतीकर म्हणून दादांना उद्याच्या भविष्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून दादाला बघतो। त्याच्यामुळं दादांनी बारामतीकरांच्या एक विनंतीला मान देऊन त्यांनी दादांनी येणाऱ्या विधानसभा लढवावी अशी आमची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।